ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, असं आहे की राज्य सरकारने महायुती सरकारने काढलेला जो 2 सप्टेंबरचा GR आहे हा ओबीसीच्या मुळावर येणारा तो GR आहे। ओबीसीचं यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे। गोरगरीब सामान्य आणि ज्याला आम्ही विविध पातळीवर सामाजिक शैक्षणिक आर्थिक जो मागासला माणूस आहे त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या GR मुळे होणार आहे। कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसला आहे आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या GR मधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती, परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत। अनेक संघटनांनी आणि आपल्या ओबीसी नेत्यांनी यामध्ये माननीय माणिकराव ठाकरे साहेब आहेत, अडबाले साहेब आहेत, आमचे अभिजित भाऊ आहेत, आता अनेकांची नावं घेता येईल की जिथे विविध संपूर्ण लोक समाजाचं नेतृत्व करणारे उपस्थित होते आणि याचं समन्वयक म्हणून आमचा उमेश कोराम हा करतो आहे, युवा नेता करतो आहे। मला वाटतं की लोकांच्या आजच्या या बैठकीमध्ये जो सूर होता त्यातून हा ऐतिहासिक असा हा मोर्चा ओबीसीचा असणार आहे आणि त्याची तयारी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे। छगन भुजबळ के इतर जे नेते आहे लक्ष्मण हाके त्यांची हीच मागणी जी तुमची आहे, त्यांना तुम्ही निमंत्रण देणार आहात का, बोलावणार आहात का? आणि हा सर्वपक्षीय आहे की फक्त काँग्रेसचा आहे? कारण की प्रमुख चेहरे सगळे काँग्रेसचे दिसत आहेत। हे बघा, विदर्भामध्ये 2च पक्ष आहे, त्यामध्ये इतर पक्षांची पण आम्ही पक्ष म्हणून ही लढाई लढत नाही। ही सामाजिक दायित्व म्हणून ओबीसी समाजाचा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून या लढाईत आहोत। म्हणून आम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन जो येईल, पक्षाचे जोडे पक्षाचे पादत्राणे बाजूला ठेवून येईल, जो या GRला विरोध करेल तो या मोर्चामध्ये सामील होईल आणि त्याला या मोर्चात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही। दुसरा विषय की महाराष्ट्रातील कोण नेते येणार, या GR विरुद्ध जो पेटून उठेल, या GRच्या विरुद्ध बोलेल तो व्यक्ती या मोर्चामध्ये त्यांनी यावं अशा प्रकारचं आमचं आव्हान असणार आहे। असं आव्हान आम्ही जनतेला आणि नेत्यांना सुद्धा करणार आहोत। किती लोक कुठल्या जिल्ह्यातून येणार? नाही, 11 जिल्ह्यातले आहे लोक, साधारण किती लोक तुम्ही एस्टिमेट केले की किती लोक येतील? नाही, आता ज्या बैठका झाल्या त्यामध्ये विदर्भातील अमरावतीपासूनची सगळी मंडळी होती आणि विदर्भातलेच हा मेळावा आपला मोर्चा असणार आहे। आता अनेकांचे अनेक अंदाज आहेत, पण 1 लाखाच्या वरचा हा मोर्चा असेल आणि त्यामध्ये कुठेही जनता स्वतःहून ज्या उत्स्फूर्तपणे ओबीसी समाज बांधव पूर्ण ताकद झोकून हा मोर्चा यशस्वी करेल आणि जनतेला एकत्र आणत असताना सरकारला इशारा देण्याचा आहे की तुम्ही चुकीचा GR काढून ओबीसीचं नुकसान करताय, ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणताय, ओबीसीच्या हक्कावर आणताय, हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस बोलू आम्ही मोर्चाच्या वेळेस, भाषणाच्या वेळेस। पण आज एवढंच सांगतो की हा मोर्चा मात्र प्रचंड मोठा असेल आणि प्रत्येक जिल्ह्यातून या मोर्चामध्ये ओबीसी बांधव सहभागी होणार आहे। करो किंवा मरो, एक मोर्चा लढा हा आमचा नारा आहे। एक मोर्चा हा लढा किंवा मरा, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि
तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या अधिकारासाठी लढा किंवा मरा हाच या मोर्चाचा स्लोगन असणार आहे. सर, याच्यानंतर नागपूरच्या मोर्चानंतर किंवा विदर्भासाठीचा हा मोर्चा महाराष्ट्रातील इतर विभागांमध्ये इतर ठिकाणी पण असे मोर्चे होतील का? त्यासाठी सध्या काही ठरवलं आहे? 20 तारखेला मराठवाड्याच्या ओबीसी नेत्यांची बैठक आहे आणि तिथे सुद्धा तारीख पुढील मोर्चाची ठरणार आहे आणि 8-9 तारखेला मुंबईच्या मोर्चाची तयारी चालू आहे. त्यामध्ये सर्व इथे कोणी नेता नाही, हा मोर्चामध्ये कोणाचंही नाव नाही, कोणत्या बॅनरवर होल्डिंगवर कोणाचंही नाव नसणार, या मोर्चाचे आयोजक प्रायोजक वगैरे काही नसणार. जनताची आयोजक, ओबीसी बांधवच आयोजक आणि ओबीसी बांधवच प्रायोजक, निमंत्रकही तोच, शुभेच्छुकही तोच. आम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून त्या मोर्चात जाणार आहोत. एक थेट प्रश्न असा आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि तुमचा आता वेगळा मोर्चा, दोन शक्ल पडली आहे या आंदोलनाला, असं आता मान्य करायचं का? हे बघा, आम्ही ओबीसी म्हणून एकत्र आलो. त्यांनी जो या JRला समर्थन देईल तो आमचा नाही, जो विरोध करेल तो ओबीसीची लढाई प्रामाणिकपणे लढतोय, हे आत्ताच्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी एका सुरात सांगितलं आहे. त्यामुळे ज्यांना वाटतं की ह्या JR मधून ओबीसीचं नुकसान होणार आहे, मी पुन्हा उदाहरणादाखल सांगतो, सकाळी पण सांगितलं, अरे आम्हाला 2 पोळे आणि 10 लोक खाणारे आहोत, आमचंच पोट भरत नाही आणि नवीन पुन्हा पहिलवान 10 त्याच्यामध्ये आणलेत. पोळ्या 2च आहेत, खाणारे 20 झालेत आणि ते पहिलवान आहेत. या 10 जुना आहेत ना प्रस्थापित लोक, हे विस्थापिताला खाऊ देतील काय? पहिलवान माणूस बारक्या माणसाला खाऊ देईल, ते 2 पोळे हिसकून खाईल. ही परिस्थिती आत्ता राज्यात या JRमुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे आमच्या ओबीसीच्या 10 लोकांसाठी 2 पोळ्या ज्या काही ठेवल्या होत्या आरक्षणाच्या, त्याही खाऊन घेण्याचं काम पद्धतशीरपणे या सरकारने ती व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं धक्का लागणार नाही वगैरे वगैरे यामध्ये काही तथ्य नाही. याचा खुलासा जर धक्का लागणार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा, आम्हाला बोलावं, ओबीसी नेत्यांना बोलावं, महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोकांना बोलावं आणि सांगावं कसं लागत नाही. वंश आणला आहे त्यामध्ये, आता वंश कोणाचं शोधणार हा शब्द आणल्यानंतर, आणि गाव पातळीवर अधिकार देऊन टाकलेत, सगळे अधिकार खालच्या माणसांना, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना. ते शोधणार पुरावे, ते तर सगळे दबावत असतात. तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तो पाहिजे ते देऊन टाकेल. आणि एफिडेव्हिट करून द्यायला काय लागतं? कुणाला एफिडेव्हिटमध्ये सजा झाली आहे? आज जे काही आरक्षणचे वाट लावली आहे ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाची, ते लोकांना कळलं आहे. आणि या 354 जाती आमच्या ओबीसीच्या आहेत, त्यांनाच धड मिळत नाही आणि त्यामध्ये सगळ्या पैलवानांना आणून भरणार हा कुपोषित, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस कसा जगेल आणि तो कुणाच्या अधिकारानं आशीर्वादाने होईल? त्यामुळे हे सगळ्या गोष्टी पाहता आत्ता मला असं माझं स्पष्ट मत आहे की ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे जो कोणी या JRचं समर्थन करत असेल तो ओबीसीच्या लढ्याशी प्रामाणिक नाही, असं सर्वांचं मत ठरलेलं आहे. 10 तारखेच्या मोर्चाच्या पूर्वी कोर्टात चॅलेंज करणार आहे त्या JRला की कोर्टात चॅलेंज करण्याचा निर्णय आता पुढे ढकलला? आजच वकिलांची बैठक झाली माझी, आमचे सगळे ओबीसी नेते अनेक तिथे होते, वकील संघटना आली आणि सोमवारला ही पिटिशन आम्ही दाखल करायचं फायनल झालेलं आहे. येत्या सोमवार नागपूर बेंचवर. आत्महत्या होत आहेत काही, टाकणार आहे का इतर ठिकाणी टाकणार आहे? महाराष्ट्रभर होत आहेत. आमचे आता ॲडव्होकेट ससाने आहेत, ते तिकडे टाकत आहेत. अनेक संघटना आमच्या आहेत त्या ठिकाणी टाकत आहेत. आत्महत्या होत आहेत काही ठिकाणी. नाही, आत्महत्या ही पाळी खरं म्हणजे आमच्या त्या आपला भरत कराड या लातूरच्या जिल्ह्यातील तरुणांनी जी काही त्या ठिकाणी आपली जीवन यात्रा संपवली, याला जबाबदारच सरकार आहे. जर ही आत्महत्या झाली असेल, या आत्महत्येस प्रवृत्त सरकारने केला आहे तो JR काढून, त्यांनी स्पष्टपणे ते लिहिलेलं आहे आणि म्हणून याची जबाबदारी सरकारने घ्यावी. राहिला विषय आमच्या तरुणांना, आमचं आव्हान आहे की रस्त्यावर लढाई लढा, तिथे आपण लढा किंवा मरा, पण अशी आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्यासाठी आपलं हे नाही, तर आपण सरकारशी झुंजण्यासाठी आणि त्यातून आपला अधिकार मिळवण्यासाठी आपण समर्थ आहोत. त्यासाठी रस्त्यावर या.
ही आमची भूमिका असणार आहे. एससीबीसीच्या आरक्षणावर 10% आरक्षणावर आज सुनावणी झाली. कोर्टानं म्हटलं की तुम्ही गॅजेट वरून आरक्षण देताय आणि हे पण आरक्षण आहे. सरकारनं ठरवावं की नेमकं कोणतं आरक्षण देणार. हे सगळंच गोंधळ आहे. आता 52%वरून 72%वर महाराष्ट्रात आरक्षण झालं. हे करताच येत नाही नीट घडी सरकारला. जो आला त्याला म्हणून बनवा बनवी, ज्याला काहीतरी तू हे घे, तू ते घे, तू चणे घे, तू फुटाणे घे, तू चॉकलेट घे, तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू बुरका घे, अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अरे तुम्ही करा ना एकदा, जो काय निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा. आता एससीबीसीमध्ये नाही, EWS मध्ये काही लोक घेत आहेत, याला चॅलेंज होत आहे. आणि आम्ही म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण 42% करा. तेलंगणाने केलं तसं. भाऊ प्रभारी होते तिकडे, त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती, माणिकराव ठाकरे साहेब. 42% आरक्षण लागू झाला. तिथे होऊ शकतं, इथे का होऊ शकत नाही. पण ही नियत नाही, खेळवण्याची नियत आहे सरकारची. त्यामुळं हे जे एससीबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोटी लागणार आहे. तो बंजारा समाज पुन्हा उतरला आहे. हैदराबाद गॅजेट लागू करा. आता त्यांना काय नव्यानं पुन्हा नवीन चॉकलेट देऊन त्याची कशी समजूत काढतात ते आता ठरेल. म्हणजे प्रत्येक समाजाला रस्त्यावर आणायचं, प्रत्येक समाजात भांडणं लावायचे. आदिवासी वर्सेस आता तो बंजारा पुन्हा उद्या उभा होईल. बंजारा वर्सेस धनगर, धनगर वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ओबीसी. अरे सगळे जे काही चाललं आहे राज्यामध्ये प्रगतीचे कामं सोडून, कारण आहेच नाही पैसे, तिजोरी खाली झाली तर मग यांना फिरवत बसा, ओबीसीला इतरांना आपसात लढवत बसा. ही सरकारची भूमिका दिसते आहे. आणि यातून अन्याय झाला तरी ओबीसी बोंबलत बसेल. न्याय देण्याची गरज नाही, डेव्हलपमेंट करायची गरज नाही, अशी भूमिका सुद्धा दिसते. एक शेवटचा प्रश्न असा आहे, भाजपच्या लोकांना, नेत्यांना, जे ओबीसीचे नेते आहेत ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात पुढे होते, त्यांना तुमचं आव्हान काय या सगळ्या? नाही, आव्हान सगळ्यांनाच आहे. आव्हान आम्हाला सगळ्यांचं आहे की ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या आरक्षण शिल्लक ठेवण्यासाठी, ओबीसी समाजाच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जो जो येईल तो त्याला वाटेल की आम्ही या लढाईत आहोत, त्यांनी याच्यामध्ये यावं, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करावं. समाज मीन्स ओबीसी आमच्या बांधवांसाठी लढण्यासाठी यावं. तुम्ही कोणाच्याही दिशाभूल कोणी करत असेल तर त्या दिशाभूलाला बळी पडू नका. आणि सर्व एकत्र येऊन सगळ्या भिंती ओलांडून समाजाच्या हक्कासाठी आपण येऊया. आपण या, आपलं स्वागत आहे, हे आव्हान मी करतोय. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.